जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं कोड महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ऑपरेटर्स इन जावा. तर ॲक्च्युली आपण जे ऑपरेटर्स होते जावामधले ते प्रिव्हियस लेक्चरपासून स्टार्ट केलेच आहेत, पण त्या लेक्चरमध्ये आपण 3 ऑपरेटर्स कवर केले होते: अरिथमेटिक ऑपरेटर, देन असाइनमेंट ऑपरेटर अँड कंपाऊंड असाइनमेंट ऑपरेटर. आणि जे रिमेनिंग ऑपरेटर्स आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये कवर करतो. ठीक आहे, तर ऑपरेटर्स इन जावा, तर यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिलं जे आपलं ऑपरेटर असणार आहे ते बघणार आहे. ते पहिलं ऑपरेटर आहे आपलं, पहिलं ऑपरेटर आहे ते रिलेशनल ऑपरेटर. ठीक आहे, रिलेशनल ऑपरेटर. तर रिलेशनल ऑपरेटर आपण कशासाठी वापरतो, त्याचा सिंटॅक्स काय आहे, रिलेशनल ऑपरेटरचं जे आउटपुट असतं ते कोणत्या टाईपमध्ये येतं हे बघण्याआधी आपण बघूया रिलेशनल ऑपरेटरमध्ये सिम्बॉल कोणकोणते आहेत. तर सिम्बॉल आहेत इक्वल टू असेल, नॉट इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू आणि ग्रेटर दॅन इक्वल टू. हे जे सिम्बॉल्स जे आहेत हे आहेत रिलेशनल ऑपरेटरचे सिम्बॉल्स किंवा रिलेशनल ऑपरेटर. ठीक आहे, तर रिलेशनल ऑपरेटरलाच आपण म्हणतो कंपॅरिझन ऑपरेटर. ते आपण वापरतो कंपॅरिझन करण्यासाठी. ठीक आहे, तर रिलेशनल ऑपरेटरमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये किंवा त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं, ज्यावेळेला आपण 2 ऑपरंड्स वापरतो तेव्हा आपण म्हणतो त्याला बायनरी टाईप ऑफ ऑपरेटर. तर हे जे रिलेशनल ऑपरेटर आहेत ते सुद्धा कशा टाईपचे ऑपरेटर आहेत, हे आहेत बायनरी टाईप ऑफ ऑपरेटर. म्हणून आपण त्यांना ह्यासाठी 2 ऑपरंडची गरज पडते, म्हणून आपण त्यांना म्हणतो बायनरी टाईप ऑफ ऑपरेटर. त्याचबरोबर हे जे रिलेशनल ऑपरेटर आहेत ते 2 ऑपरंड कंपेअर करण्यासाठी वापरतो. 2 ऑपरंड किंवा 2 व्हॅल्यू जे असतात ते कंपॅरिझनसाठी आपण हे रिलेशनल ऑपरेटर वापरतो. आणि याचं जे आउटपुट असतं त्या आउटपुट आपल्याला बुलियन व्हॅल्यूमध्ये भेटतं, लाईक ट्रू किंवा फॉल्स या 2 व्हॅल्यूमध्येच आपल्याला याचं जे आउटपुट भेटतं. ठीक आहे, लाईक रिलेशनल ऑपरेटरमध्ये एक व्हॅल्यू ट्रू असेल, एक किंवा कोणती व्हॅल्यू असेल त्या कंडिशननुसार त्याचे जे आउटपुट असतं ते ट्रू किंवा फॉल्समध्ये आपल्याला रिलेशनल ऑपरेटरमध्ये भेटून जातं. लाईक या पद्धतीने हा जो आउटपुट असणार आहे अशा त्यानंतर बुलियन व्हॅल्यूमध्ये भेटेल आपल्याला ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे, तर रिलेशनल ऑपरेटरचा सिंटॅक्स कसा असणार आहे, त्याचबरोबर रिलेशनल ऑपरेटर कुठे वापरतो, त्याचे ॲक्च्युअल एक्झाम्पल्स काय काय असणार आहेत हे आपण लॅपटॉपची स्क्रीन असेल आपले तिथं आपण हे डिस्कस करणारच आहोत. ओके, सो आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आणि आता आपण बघणार आहे रिलेशनल ऑपरेटर आपण कधी वापरतो. ठीक आहे, तर आता आपण IDE यूज करतो इंटेलचे. त्या सोर्स फाईलमध्ये आपण मी जाऊन एक क्रिएट करतो जावाचा क्लास आणि त्याला देतो रिलेशनल ऑपरेटर क्लास नेम. ओके, कॅन्सल. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये मी एक मेन मेथड आधी क्रिएट करतो, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. ओके, तर मला काय करायचं आहे, रिलेशनल ऑपरेटर कसे वर्क होतात हे मला बघायचं आहे. तर मी काय करेल, त्या पहिल्यांदा आपला जो रिलेशनल ऑपरेटर होता तो इक्वल टू. ठीक आहे, तर इक्वल टू मला परफॉर्म करण्यासाठी मी पहिल्यांदा काय करेल, जे माझे रिलेशनल ऑपरेटर्स आहेत हे बायनरी टाईप ऑफ ऑपरेटर आहेत. त्यासाठी मी 2 व्हेरिएबल्स घेतो, इंट num1 इज इक्वल टू 10 अँड इंट num2 इक्वल टू 10. ठीक आहे, नंबर 1 ची व्हॅल्यू सुद्धा 10 आहे आणि नंबर 2 ची व्हॅल्यू सुद्धा 10 आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जे रिलेशनल ऑपरेटर्स असतात त्यांचं जे आउटपुट असतं ते ट्रू आणि फॉल्स म्हणजे बुलियन व्हॅल्यूमध्ये ते त्याचं जे आउटपुट येतं. ठीक आहे, ते आपण आता इथं व्हॅलिडेट करूया. लाईक मी इथं देतो प्रिंटिंग स्टेटमेंटमध्ये मी डायरेक्टली रिलेशनल ऑपरेटर वापरतो, लाईक नंबर 1 आणि जे माझं पहिलं रिलेशनल ऑपरेटर होतं इक्वल टू नंबर 2. याचं जे मिनिंग काय आहे की नंबर 1 जो आहे तो इक्वल आहे का माझ्या नंबर 2शी. ठीक आहे, हे इक्वल आहे का नंबर 2शी. जर इक्वल असेल तर मला ट्रू आउटपुट भेटणार आहे आणि जर इक्वल नसेल तर मला फॉल्स आउटपुट भेटणार आहे. ठीक आहे, तर मी हा प्रोग्राम सेव्ह केला आणि इथून रन करतो. रन केल्यानंतर मला कंपायलरमध्ये भेटते, इथं रन झालेला आहे प्रोग्राम ट्रू. ठीक आहे, मला जे आउटपुट भेटलेलं आहे ते ट्रू भेटेल. ठीक आहे, त्याचऐवजी मी अजून एक प्रिंटिंग स्टेटमेंट लिहिलं याच्या खाली मी अजून एक प्रिंटिंग स्टेटमेंट लिहिलं, लाईक नंबर 1 नॉट इक्वल टू नंबर 2. ठीक आहे, याचं मिनिंग काय आहे, जो नंबर 1 आहे तो नंबर 2च्या इक्वल नाही आहे का. ठीक आहे, म्हणजे 10 इज नॉट इक्वल टू 10 याचं जे आउटपुट असणार आहे ते फॉल्स असणार आहे. ठीक आहे, आणि पहिल्याचं जे असणार आहे ट्रू असणार आहे. म्हणजे आपल्याला आता एक्झॅक्ट आउटपुट भेटलं पाहिजे, ते ट्रू आणि फॉल्स भेटलं पाहिजे. तर मी रन करून बघतो एकदा प्रोग्राम परत.
प्रोग्राम रन केलेला आहे आणि इथं मला कन्सोलवर आता आउटपुट भेटलेलं आहे ट्रू आणि फॉल्स. ठीक आहे, हे अशा प्रकारे आपलं जे आपण रिलेशनल ऑपरेटर्स आहेत ते अशा प्रकारे आपण इथं वापरू शकतो. लाईक हा झाला पहिला प्रोग्राम. याच्यामध्ये सेम आपण असं करू शकतो, नंबर इज 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2, नंबर 1 लेस दॅन नंबर 2. ठीक आहे, इथं सगळे आपण प्रोग्राम जे आहे ते इथं परफॉर्म करू शकतो. ठीक आहे, तर त्यानंतर आपण दुसरा अजून एक प्रोग्राम बघू यामध्येच. लाईक मला बघायचं आहे की आपलं जे एज असणार आहे, युजरचं जे एज असणार आहे, तर त्या युजरला ऑथॉरिटी किंवा तो जो युजर आहे तो इलिजिबल आहे का नाही, वोटिंगसाठी इलिजिबल आहे का नाही, हे मला काय करायचं आहे बघायचं आहे. तर मी काय करेल, पहिल्यांदा इंट एज नावाचं एक व्हेरिएबल घेतलं आणि तिथं जी एज आहे ते 30 दिलं. ठीक आहे, इंट एज इज इक्वल टू 30. आणि मला चेक करायचं आहे की जे युजर असणार आहे त्याचं जे एज आहे ते इलिजिबल आहे का नाही वोटिंगसाठी. ठीक आहे, त्यासाठी मी डायरेक्ट प्रिंटिंग स्टेटमेंटमध्ये लिहितो, माझं जर एज ग्रेटर दॅन इक्वल टू, ठीक आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 18. ठीक आहे, जर माझं जर एज 18 किंवा 18पेक्षा जास्त असेल तर काय झालं पाहिजे, जो युजर असणार आहे तो इलिजिबल झाला पाहिजे. ठीक आहे, तर याचा जे आउटपुट असणार आहे, आता माझं एज जे आहे ते 30 आहे, तर 30 असेल तर जो युजर असणार आहे तो इलिजिबल असला पाहिजे. तर जे माझं आउटपुट आलं पाहिजे ते ट्रू आलं पाहिजे. म्हणून मी तर रन करून दाखवतो प्रोग्राम रन केलेला आहे आणि तर मला आउटपुट भेटलेला आहे ट्रू. ठीक आहे, मी आता काय करतो, माझं जे एज आहे ते 17 करतो इथं 17, आणि हाच प्रोग्राम मी परत एकदा रन करून बघतो. ठीक आहे, प्रोग्राम मी रन केलेला आहे आणि इथं मला जे आउटपुट भेटले ते फॉल्स भेटले. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण, रिलेशनल ऑपरेटर्स आहेत ते रिलेशनल ऑपरेटर आपण परफॉर्म करू शकतो. किंवा जिथं कंपॅरिझन करायचं आहे, दोन ऑपरेटरचं कंपॅरिझन करायचं आहे, त्या ठिकाणी आपण रिलेशनल ऑपरेटर वापरतो. ठीक आहे, देन आपण जाऊ नेक्स्ट ऑपरेटरकडे. सो आपलं जे सेकंड ऑपरेटर आहे ते आहे लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर आणि लॉजिकल ऑपरेटरमध्ये आपल्याला 3 ऑपरेटर बघायला भेटतात किंवा 3 सिम्बॉल बघायला भेटतात. पहिलं जे आहे ते लॉजिकल अँड, देन लॉजिकल ऑर आणि लॉजिकल नॉर. ठीक आहे, लॉजिकल नॉट. ठीक आहे, हे 3 सिम्बॉल आहेत. त्यामधले जे पहिलं 2 ऑपरेटर्स आहेत, लॉजिकल अँड आणि लॉजिकल ऑर, ते आहेत बायनरी टाईप ऑफ ऑपरेटर. आणि लास्टचे जे ऑपरेटर आहे लॉजिकल नॉट, त्यामध्ये आपण त्याला म्हणतो युनरी टाईप ऑफ ऑपरेटर. तर बायनरी टाईप ऑफ ऑपरेटर आणि युनरी टाईप ऑफ ऑपरेटर आपण यांना का म्हणतो, कारण की पहिले जे 2 ऑपरेटर आहेत त्यामध्ये आपण फक्त 2 जे आपले ऑपरंट्स असतात त्याची रिक्वायरमेंट असते लॉजिकल अँड आणि ऑरमध्ये, म्हणून आपण त्याला बायनरी टाईप ऑफ ऑपरेटर म्हणतो. आणि जे लास्टचं जे ऑपरेटर आहे लॉजिकल नॉट, त्यामध्ये आपल्याला एकाच ऑपरंटची रिक्वायरमेंट असते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, युनरी टाईप ऑफ ऑपरेटर. ठीक आहे, अशा प्रकारे लॉजिकल अँड, ऑर आणि नॉट हे 3 लॉजिकल ऑपरेटर्स आहेत. आणि हे जे लॉजिकल ऑपरेटर्समध्ये आपले जे इनपुट असतात, इनपुट सिंगल इनपुट असेल किंवा 2 ऑपरंट्स असतील किंवा एकच ऑपरंट असेल, त्यामध्ये त्याचं जे इनपुट असणार आहे ते बुलियन डेटा टाईपमध्ये असणार आहे, बुलियन डेटा टाईपमध्ये. आणि त्याचं जे आउटपुटसुद्धा असणार आहे ते सुद्धा बुलियन डेटा टाईपमध्ये असणार आहे. ठीक आहे, इनपुटसुद्धा बुलियन, आउटपुटसुद्धा बुलियन. ठीक आहे, 2 बुलियन व्हॅल्यू जेव्हा आपण कम्पेअर करतो त्यावेळेला आपण लॉजिकल ऑपरेटर यूज करतो. लाईक अ लॉजिकल अँड, आता पहिल्यांदा आपण डिस्कस करूया. लॉजिकल अँडमध्ये त्याचा टेबल कसा आहे, जर तुमच्या दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील, लॉजिकल अँडमध्ये जर तुमच्या दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तेव्हा तुमचं जे आउटपुट असणार आहे ते असणार आहे ट्रू. अदरवाईज बाकीच्या प्रत्येक कंडिशनमध्ये तुम्हाला त्याचं जे आउटपुट भेटणार आहे ते भेटणार आहे फॉल्स. लाईक फॉर एक्झाम्पल, ट्रू असेल तर ट्रू भेटणार आहे, ट्रू फॉल्स असेल तर फॉल्स भेटणार आहे, किंवा फॉल्स ट्रू असेल तरी फॉल्स भेटणार आहे, किंवा फॉल्स असेल तरीसुद्धा फॉल्स भेटणार आहे. ठीक आहे, ह्यामध्ये एकच कंडिशन आहे लॉजिकल अँडमध्ये, जर तुमचे दोन्ही बुलियन व्हॅल्यूज दोन्ही ट्रू असतील त्या केसमध्येच तुम्हाला जे आउटपुट भेटणार आहे ते भेटणार आहे ट्रू. ठीक आहे, ही झाली पहिली कंडिशन. ठीक आहे, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, अदरवाईज बाकीच्या ठिकाणी तुम्हाला भेटेल फॉल्स. ठीक आहे, देन सेकंड जे ऑपरेटर आहे आपले लॉजिकल ऑपरेटर, लॉजिकल ऑर. तर लॉजिकल ऑरमध्ये सेम आहे. लॉजिकल ऑरमध्ये काय असतं, ज्या वेळेला तुमच्या दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असणार आहेत, त्यावेळी तुमचं आउटपुट जे असणार आहे ते असणार आहे फॉल्स. अदरवाईज बाकीच्या कोणत्याही दुसऱ्या कंडिशनमध्ये तुमचं जे आउटपुट असणार आहे ते असणार आहे ट्रू. ठीक आहे, जर फॉल्स असेल तरच फॉल्स, ट्रू किंवा फॉल्स असेल, ट्रू फॉल्स असेल
तरी फॉल्स ट्रू भेटणार आहे. फॉल्स ट्रू असेल किंवा ट्रू ट्रू असेल, या प्रत्येक कंडिशनमध्ये तुम्हाला आउटपुट जे असणार आहे ते ट्रू भेटणार आहे. ठीक आहे, फॉल्स फॉल्स असेल तरच आपल्याला आउटपुट जे आहे ते फॉल्स भेटणार आहे, अदरवाईज ट्रू भेटणार आहे. ठीक आहे, आणि जे लास्ट जे ऑपरेटर असतं लॉजिकल नॉट, त्यामध्ये काय असतं लॉजिकल नॉटमध्ये काय होतं, लाईक तुमची एखादी ट्रू व्हॅल्यू असेल त्याला फॉल्स करतं, एखादी फॉल्स व्हॅल्यू असेल त्याला ट्रू करतं. म्हणजे थोडक्यात ते काय करतं, एखाद्या व्हॅल्यूला त्याचं निगेशन तयार करतं. ठीक आहे, लॉजिकल नॉट बघूया आपण इथं. लॉजिकल नॉट, ओके, तर लॉजिकल नॉटमध्ये काय होतं, ज्या वेळेला हे युनरी टाईपचं ऑपरेटर आहे त्यामुळे यामध्ये काय आहे की एकच जे ऑपरंड असणार आहे ते आपण यूज करतो. लाईक इथं ट्रू आहे आणि याच्यासमोर मी लॉजिकल नॉट जर लिहिलं तर याचं जे आउटपुट असणार आहे ते मला भेटणार आहे फॉल्स. का फॉल्स भेटणार आहे? बिकॉज ते त्याचं निगेशन तयार करतं. आणि त्याच्याच उलटं जर मी निगेशन फॉल्स केलं किंवा लॉजिकल नॉट फॉल्स केलं, त्याचं आउटपुट मला भेटणार आहे ट्रू. ठीक आहे, अशा प्रकारे काय आहे की हे जे आपलं लॉजिकल नॉट आहे ते वर्क होतं. ठीक आहे, हे झालं आपलं लॉजिकल ऑपरेटरमध्ये लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर आणि लॉजिकल नॉट. ठीक आहे, तर याच्या ज्या बाकीच्या ज्या कन्सेप्ट असणार आहेत किंवा ॲक्च्युअल कोड जे असणार आहेत ते आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बघूया. ओके, सो आपण आता लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आणि इथं मी क्लास क्रिएट केला लॉजिकल ऑपरेटरचा. त्याच्या आतमध्ये मी एक पब्लिक मेथड क्रिएट करतो. ठीक आहे, आणि आता आपण काय बघत होतो, लॉजिकल ऑपरेटर्स. ठीक आहे, तर लॉजिकल ऑपरेटर आपले 3 लॉजिकल ऑपरेटर होती. पहिला जो होता तो लॉजिकल अँड, देन लॉजिकल ऑर अँड लॉजिकल नॉट. हे जे 3 ऑपरेटर्स आहेत आपले लॉजिकल ऑपरेटर्स आहेत. तर आता वन बाय वन आपण याचं डिस्कशन करू. ठीक आहे, तर पहिल्यांदा बघू लॉजिकल अँड ऑपरेटर काय करतं. लॉजिकल अँड ऑपरेटर काय करतं, 2 बुलियन व्हॅल्यूला कम्पेअर करायचं काम करतं आणि त्याचं जे आउटपुट असतं ते कशावर डिपेंड असतं. जर दोन्ही बुलियन व्हॅल्यू ट्रू असतील तरच जे आपलं आउटपुट असणार आहे तर ट्रू असणार आहे, अदरवाईज फॉल्स असणार आहे. तर ऍक्च्युअली आपण डायरेक्टली रिअल लाईफ इम्प्लिमेंटेशन न करता याचं जे पहिल्यांदा जे ऍक्च्युअल दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, हे जे इम्प्लिमेंटेशन आहे ते पहिल्यांदा इम्प्लिमेंट करून बघू. ठीक आहे, लाईक मी डायरेक्टली जर प्रिंटिंग स्टेटमेंटमध्ये प्रिंट केलं लाईक ट्रू अँड लॉजिकल अँड ट्रू. ठीक आहे, दोन्ही जर ट्रू असेल तर मला आउटपुट काय आलं पाहिजे, ट्रू आलं पाहिजे. ठीक आहे, तर मी तर रन करून बघतो, खाली रन होतंय, कंपाईल झालेला आहे कोड आणि इथं मला जे आउटपुट भेटलेलं आहे ते ट्रू भेटलेलं. ठीक आहे, तर लॉजिकल ऑर साठी काय होतं, लॉजिकल ऑर मध्ये जर दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच मला जे आउटपुट असणार आहे ते फॉल्स भेटणार आहे. ठीक आहे, तर त्याच्या आधी मी काय करतो, इथं दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज काय असेल, फॉल्स असेल. ठीक आहे, तर मी तर आता ट्रू अँड फॉल्स करून बघतो, ट्रू अँड फॉल्स. तर याचं जे आउटपुट असणार आहे मला फॉल्स भेटलं पाहिजे. मी एकदा रन करतो प्रोग्राम रन झालेला आहे आणि मला जे आउटपुट आहे ते फॉल्स भेटलेलं आहे. ठीक आहे, हे कन्फर्म झालेलं आहे. तर इथं मी ॲज इट इज पहिल्यांदा ट्रू करतो, ट्रू. देन काय करतो, लॉजिकल जे अँड असणार लॉजिकल ऑर ऑपरेटर इथे यूज करतो. ठीक आहे, लॉजिकल ऑरचं काय होतं, जर दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच फॉल्स, तर फॉल्स लॉजिकल ऑर आणि फॉल्स. तर मी काय करतो, लॉजिकल नॉट सुद्धा वापरतो. तर आपण बघितलं होतं लॉजिकल नॉट जे ऑपरेटर आहे ते युनरी टाईप ऑपरेटर आहे. मग त्याचं कसं करू शकतो आपण, यामध्ये पहिल्यांदा मी नॉट ऑपरेटर यूज केलं आणि त्याच्या आतमध्ये काय केलं, त्याच्या आतमध्ये ट्रू टाकलं. ठीक आहे, मग इथं कसं रन होईल की पहिल्यांदा जे ट्रू आहे त्याला ते काय करेल, तुमचं जे लॉजिकल नॉट असणार आहे ते ट्रूला फॉल्स करेल. तर ऍक्च्युली आउटपुट आलं काय पाहिजे आपलं, याचं जे आउटपुट असणार आहे दोन्ही ट्रू आहे त्यामुळे याचं पहिल्यांचं आउटपुट आलं पाहिजे ट्रू. देन सेकंड जे आहे प्रिंटिंग स्टेटमेंट, दोन्ही फॉल्स आहेत त्यामुळे त्याचं आउटपुट आलं पाहिजे फॉल्स. आणि हे जे ट्रू आहे ते लॉजिकल नॉट काय करेल, त्याला फॉल्स करेल, म्हणून याचं जे आउटपुट असणार आहे फॉल्स आलं पाहिजे. ट्रू फॉल्स फॉल्स असं आपल्याला आउटपुट भेटलं पाहिजे. ठीक आहे, तर प्रोग्राम रन केलेला आहे मी आणि इथं मला भेटलेलं आहे ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, ठीक आहे, आता कन्फर्म झालेलं आहे की जे टेबल आहे त्याच्या पद्धतीने जे आपले लॉजिकल ऑपरेटर्स आहेत ते वर्क करतात. तर त्यानंतर आता आपण काय करूया, ऍक्च्युअल आपण रिअल लाईफ एक्झाम्पल इथं कन्सिडर करू आणि हे जे आपले लॉजिकल ऑपरेटर्स आहेत ते आपण इथं परफॉर्म करू. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलंय, डी मार्ट मध्ये गेलाय आणि तुम्हाला काय करायचं आहे, एक टी शर्ट घ्यायचा आहे. पण टी शर्ट घेण्यासाठी तुमचं बजेट जे आहे ते 500 रुपये आहे आणि दुसरी जी कंडिशन आहे
जो टी शर्ट तुम्ही घेणार आहे तो ब्लॅक असला पाहिजे. ठीक आहे, दोन कंडिशन आहेत तुमच्याकडे. तुम्हाला टी शर्ट घ्यायचं आहे आणि तुमचं जे बजेट असणार आहे ते 500 रुपये आहे आणि तुमचा जो टी शर्टचा कलर आहे तो ब्लॅक आहे, तरच तुम्हाला टी शर्ट घ्यायचा आहे, अदरवाईज तुम्हाला टी शर्ट घ्यायचं नाही. ठीक आहे, दोन कंडिशन आहेत आणि दोन्ही पण ट्रू असल्या पाहिजेत, तेव्हाच तुम्ही काय करणार आहे, तो टी शर्ट परचेस करणार. ठीक आहे, लाईक तुम्ही डीमार्ट मध्ये गेला आणि ठीक आहे, तुमचं इथं मी पहिल्यांदा काय करतो की जे दोन व्हेरिएबल्स आहेत, बजेट आणि तुमचा कलर, ते पहिल्यांदा मी इथं असाइन करतो. ठीक आहे, मी इथं बजेट इक्वल टू, बजेट जे असणार ते माझं इंटिजर मध्ये असेल, इंट बजेट इक्वल टू 500. ठीक आहे, तुमचं बजेट किती आहे, 500 रुपये. आणि देन स्ट्रिंग 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 कलर इज इक्वल टू ब्लॅक. ठीक आहे, कलर कोणता पाहिजे, ब्लॅक पाहिजे. हे तुमच्या दोन कंडिशन्स आहेत, तरच तुम्ही काय करणार आहे, टी शर्ट परचेस करणार आहे. ठीक आहे, तुम्ही काय केला की तुम्ही गेलाय तुमच्या डीमार्ट मध्ये आणि डीमार्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक टी शर्ट दिसला. टी शर्टचं जे प्राइस आहे, ठीक आहे, इंट शर्ट प्राइस इज इक्वल टू, प्राइस जी आहे ती आहे 499 रुपये. ठीक आहे, 499 किंवा मी डायरेक्टली इथं 500 घेतो. ठीक आहे, जी तुमची प्राइस आहे ती आहे 500 रुपये. देन प्राइस जी आहे ती 500 रुपये आहे आणि पण स्ट्रिंग शर्टचा जो कलर आहे, शर्ट कलर इज इक्वल टू व्हाईट. ठीक आहे, शर्टचा कलर व्हाईट आहे आणि शर्ट प्राइस जो आहे तो 500 रुपये. तर या केसमध्ये तुम्हाला शर्ट तुम्ही परचेस करू शकताय का नाही हे आता आपण डिस्कस करू. लाईक डायरेक्ट प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये मी लिहितो शर्ट प्राइस इक्वल टू 500. शर्टची प्राइस जी असणार आहे ती 500 रुपये असली पाहिजे. अँड तुमचा जो शर्टचा कलर आहे, शर्टचा कलर जो आहे, अँड शर्टचा जो कलर आहे, शर्ट कलर इक्वल टू, शर्टचा जो कलर आहे तो असला पाहिजे ब्लॅक. ठीक आहे, ही तुमची कंडिशन आहे. कंडिशन काय आहे, शर्टची जी प्राइस आहे ती 500 रुपये असली पाहिजे आणि तुमचा शर्टचा जो कलर आहे तो ब्लॅक असला पाहिजे, तरच तुम्ही शर्ट घेणार. ठीक आहे, तर याचं जे आउटपुट असलं, जेव्हा याचं जे आउटपुट ट्रू येईल त्यावेळेलाच आपल्याला शर्ट परचेस करायचं. पण या कंडिशन मध्ये काय झालेलं आहे की तुम्हाला आउटपुट भेटलेला आहे फॉल्स. तर आउटपुट फॉल्स काय भेटलं, बिकॉज तुमचा शर्टचा जो कलर आहे तो व्हाईट आहे. ठीक आहे, पण तुम्हाला ऍक्च्युअली शर्ट कलर पाहिजे ब्लॅक. ठीक आहे, तर यामध्ये आपण अजून एक कंडिशन ऍड करू. लाईक मला जर समजा 499 ला शर्ट भेटत असेल, तर यामध्ये आपण अजून एक अपडेट करू शकतो. जर तुमचा शर्टचा प्राइस काय असला पाहिजे, शर्टचा प्राइस लेस दॅन इक्वल टू, म्हणजे 500 असेल तरी चालेल, 200 असेल तरी चालेल, 500च्या खाली किती पण असू दे शर्टची प्राइस, पण 500च्या खाली असली पाहिजे किंवा 500 असली पाहिजे. आणि दुसरी कंडिशन आहे शर्टचा कलर ब्लॅक असला पाहिजे. ठीक आहे, तर या कंडिशन मध्ये आता मी काय करतो, जर तुमचा जो डीमार्ट मध्ये नवीन स्टॉक आला आणि त्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलरचा शर्ट भेटला. ठीक आहे, प्राइस आहे 499 किंवा 399 करतो. ठीक आहे, 399चा शर्ट नवीन स्टॉक आलाय डीमार्ट मध्ये, 399चा शर्ट आहे आणि जी कलर आहे शर्टचा तो ब्लॅक आहे. ठीक आहे, आणि इथं मी आता कम्पेअर करतोय. ठीक आहे, आता मी रन केला प्रोग्राम. रन केल्यानंतर मला आउटपुट काय भेटलेलं आहे, ट्रू. का ट्रू भेटलं, बिकॉज यामध्ये दोन्ही ज्या कंडिशन आहेत त्या ट्रू झाल्या. ठीक आहे, शर्ट प्राइस लेस दॅन इक्वल टू 500, शर्टची प्राइस 500 पेक्षा किंवा 500 एवढी आहे का, येस, 399 आहे. ठीक आहे, पहिली कंडिशन ट्रू. देन अँड मध्ये काय, त्याच्यानंतर काय होतं, शर्ट कलर इक्वल टू ब्लॅक. तुम्हाला कोणता कलर पाहिजे, कलर इज इक्वल टू ब्लॅक. ठीक आहे, तर या दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या, त्यामुळं तुमचा जो शर्टचा कलर होता किंवा शर्टचा जे प्राइस होते त्या दोन्ही मॅच झाल्यामुळे तुम्हाला काय भेटलेलं आहे, ट्रू व्हॅल्यू भेटले. ठीक आहे, ऍक्च्युली मी इथं डायरेक्टली 500 न लिहिता मला इथं बजेट लिहायला पाहिजे होतं, बजेट, आणि त्यानंतर इथं मी काय लिहिलं पाहिजे होतं, कलर. ठीक आहे, मी ऍक्च्युली डायरेक्टली असाइन केलं होतं, त्यामुळं ऍक्च्युली ते कलर बरोबरच होता प्रोग्राम, पण त्यामध्ये काय होत होतं की मी डायरेक्टली स्वतःहून मॅन्युअली लिहित होतो.
तर ॲक्च्युली मी इथं डायरेक्टली असाइन केलेत जे माझे व्हेरिएबल्स होते ते मी इथं वापरले, तरीसुद्धा तुम्हाला सेम आउटपुट भेटून जाईल. ठीक आहे, तुम्हाला जे आउटपुट आहे ते फॉल्स भेटलेलं आहे. तर फॉल्स का भेटलं बरं? बिकॉज तुमचं जे बजेट आणि शर्ट प्राईस ओके मॅच होते. शर्टचा कलर ब्लॅक आणि तुम्हाला इथं फॉल्स का झालं? कारण की जे स्ट्रिंग आपण इथं वापरले, इथं बी जे स्मॉल लिहिलंय आणि इथं बी कॅपिटल लिहिलंय. ठीक आहे, तर अशा सुद्धा तुम्हाला एरर्स किंवा अशा सुद्धा तुम्हाला डिफिकल्टीज इथे येऊ शकतात. तर यामध्ये तर आपण ते काय करू शकतो, टेक्स्ट प्रोसेसिंग करून लोअर केसमध्ये करू शकतो सगळे किंवा अप्पर केसमध्ये करू शकतो. या गोष्टी आपण स्ट्रिंग मॅनिप्युलेशन किंवा स्ट्रिंगचा जो पार्ट असणार आहे त्यामध्ये आपण बघणार. तर मी ते आता काय करतो, बी करून टाकतो कॅपिटल बी. आता तुम्हाला परत जे आउटपुट जे असणार आहे ते ट्रू भेटणार. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं असेल जे आपले लॉजिकल ऑपरेटर्स असतात ते आपण कशा पद्धतीने आणि कुठे कुठे यूज करतो. ठीक आहे, तर हे आहेत आपले लॉजिकल ऑपरेटर. हे झालं आपलं लॉजिकल अँड. तर अशाच पद्धतीने लॉजिकल ऑर असेल, लॉजिकल नॉट असेल ते आपण यूज करतो. तर याच एक्झाम्पलमध्ये मला लॉजिकल ऑर करायचं असेल इम्प्लिमेंट, तर मी कसं करणार? लाईक यामध्ये काय, माझी आता दुसरी कंडिशन काय आहे की माझं बजेट 500 रुपये आहे, पण शर्टचा जो कलर असणार आहे तो कोणता पण असला तरी चालेल. ब्लॅक असेल, व्हाईट असेल, ग्रीन असेल, कोणताही कलर असेल तरी मला चालेल. तर मी शर्ट घेईल. ठीक आहे, आता यामध्ये तुमचं जे बजेट आहे ते 500 रुपये आहे आणि स्ट्रिंगचा कलर जो आहे तो ब्लॅक आहे. ठीक आहे, या दोन्ही मधली कोणती पण एक कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर मी शर्ट घेणार. आयदर तो शर्ट कलर ब्लॅक असला पाहिजे किंवा 500 रुपयाचा असला पाहिजे. ठीक आहे, यामध्ये मी काय करतो, शर्टची प्राइस ठेवतो 399 रुपये आणि शर्टचा जो कलर आहे त्याला मी काय करतो, त्याला मी ठेवतो ग्रीन. ठीक आहे, शर्टचा कलर मी ग्रीन केला. ठीक आहे, आणि इथं काय करतो, शर्ट प्राइस ग्रेटर दॅन आणि यानंतर मी वापरतो लॉजिकल ऑर ऑपरेटर. म्हणजे काय होईल, दोन्ही फॉल्स असेल तेव्हाच फॉल्स होईल. ठीक आहे, एक जरी ट्रू असलं तरी मला आउटपुट जे असणार आहे ते ट्रू भेटणार आहे. ठीक आहे, आता मला इथं आउटपुट भेटतंय ट्रू. ठीक आहे, मला फॉल्स कधी भेटेल, जर तुमची प्राइस 500 पेक्षा जास्त असेल, 599 असेल किंवा 699 असेल आणि तुमचा जो कलर आहे या दोन्ही पण कंडिशन मॅच नाही होणार, त्यावेळेला तुम्हाला शर्ट तो भेटणार नाही किंवा तुम्हाला तो शर्ट घ्यायचा नाही. ठीक आहे, लाईक इथं मला आता भेटलेला आहे फॉल्स. तर लॉजिकल ऑपरेटर्स आहेत ते परफॉर्म करतो रिअल लाईफ सिनेरिओ मध्ये. ठीक आहे, तर आता आपण बघूया नेक्स्ट ऑपरेटर आपल्याला आयपॅडच्या स्क्रीनवरती. सो आता आपण डिस्कस करतोय बिटवाईज ऑपरेटर. तर बिटवाईज ऑपरेटर जे आहे ते आपण आपले इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतील किंवा टेक्निकल असेसमेंट असतील यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर बिटवाईज ऑपरेटरचे सिंटॅक्स काय आहे, ते कशा प्रकारे वर्क होतात, हे सगळं बघण्याआधी आपण पहिल्यांदा डिस्कस करूया बिटवाईज ऑपरेटरमध्ये कोणकोणते ऑपरेटर्स किंवा कोणकोणते सिम्बॉल्स जे आहेत ती इन्क्लुडेड आहेत. तर बिटवाईज ऑपरेटरमध्ये जे सिम्बॉल्स आहेत, पहिला जो सिम्बॉल असणार आहे बिटवाईज ऑपरेटरचा तो आहे बिटवाईज अँड, देन बिटवाईज ऑर, बिटवाईज एक्सऑर, लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट. हे 5 सिम्बॉल आहेत बिटवाईज ऑपरेटरचे. आणि बिटवाईज ऑपरेटर जे आहेत हे बीट मॅनिप्युलेशनसाठी आपण यूज करतो. ठीक आहे, याचं जे परफॉर्म असतं ते आपण बीटवरती करतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर लाईक जे आपले ॲक्च्युअल डिजिट असतात ते डिजिटवरती परफॉर्म न करता लाईक अर्थमॅटिकवरती करत होतो आपण. ठीक आहे, तर असं न करता आपण लाईक फॉर एक्झाम्पल घेऊया 1ला आपल्याला बीटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण लिहितो 0001. ठीक आहे, 0001. आणि 2 अजून एक एक्झाम्पल घेऊया 2, त्याचं बीटमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपण लिहितो 0010. हे झालं बीटमध्ये कन्वर्जन. ठीक आहे, याच्या आधीचे जे ऑपरेटर होते लाईक अर्थमॅटिक ऑपरेटर असेल किंवा बाकीचे जे कंपॅरिझन ऑपरेटर्स असतील ते ऑपरेटर आपण या ॲक्च्युअल डिजिटवरती परफॉर्म करत होतो. आणि हे जे ॲक्च्युअल आता बिटवाईज ऑपरेटर आहेत, बिटवाईज ऑपरेटर आपण परफॉर्म करतो या बीट्सवरती. ठीक आहे, या बीटवरती त्याचे जे आपले बिटवाईज अँड असेल, ऑर असेल, एक्सऑर असेल, या सगळ्या गोष्टी या बीट्सवरती आपण परफॉर्म करतोय. ठीक आहे, तर यामध्ये आता आपण बघूया बिटवाईज अँड. ठीक आहे, तर बिटवाईज अँडमध्ये काय होतं, जर तुमच्या दोन्ही व्हॅल्यू 1 असेल किंवा दोन्ही बिट्स जर 1 असतील तर जे आपलं आउटपुट असणार आहे ते 1 येणार आहे. लाईक फॉर एक्झाम्पल 1 असेल तर आपलं आउटपुट येणार आहे 1, अदरवाईज 0. ठीक आहे, कोणत्याही बाकीच्या ज्या कंडिशन असतील 1-0 असेल 0, 0-1 असेल 0 किंवा 0-0 असेल तरीसुद्धा जे आपलं आउटपुट असणार आहे ते 0 येणार आहे. पण जेव्हा आपलं 1-1 येईल त्या कंडिशनला
1 येईल. फॉर एक्झाम्पल इथं 1 0 आहे 0, 0 1 आहे 0, 0 0 आहे 0. ठीक आहे. तर या केसमध्ये जे आपलं आउटपुट येणार आहे ते येणार आहे 0. ठीक आहे. याला आपण ह्या बीटला जर आपण कन्वर्ट केलं तर त्याचा आउटपुट आपल्याला भेटणार आहे 0. 1 आणि 2 याच्यावरती बिटवाईज अँड जर आपण परफॉर्म केलं तर याचा आउटपुट आपल्याला भेटेल 0. ठीक आहे. अशा पद्धतीने हे बिटवाईज अँड ऑपरेटर जे आहे ते परफॉर्म करतो. ठीक आहे. देन बिटवाईज ऑर. बिटवाईज ऑरला पण सेम एक्झाम्पल घेऊ, 0 0 0 1 आणि 0 0 1 0. ठीक आहे. तर बिटवाईज ऑरमध्ये काय होतं, जर तुमचे दोन्ही बीट 0 0 असतील, 0 आणि 0 असतील तरच तुमचं जे आउटपुट असणार आहे ते 0 येणार आहे, अदरवाईज 1 येणार आहे. ठीक आहे. 0 0 असतील तरच तुमचं जे आउटपुट असणार आहे ते 0 असणार आहे, अदरवाईज 1 येणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हे जे खाली जे एक्झाम्पल लिहिले त्या एक्झाम्पलमध्ये 1 0 1 0 1 1 0 0 आहे तर इथं जे आउटपुट येणार आहे ते 0 येईल. परत 0 0 आहे तर आउटपुट येईल ते 0 येईल. ठीक आहे. आणि ॲक्च्युअल याचं जे आन्सर येणार आहे ते बीटमध्ये असणार आहे 2 + 1 2 + 1 3. ठीक आहे. तर बिटवाईज ऑर जर परफॉर्म केलं 1 आणि 2 वरती तर आउटपुट आपल्याला भेटणार आहे 3. त्यानंतर आपण बघूया बिटवाईज एक्सॉर. बिटवाईज एक्सॉर. तर एक्सॉरमध्ये काय असतं, ज्या वेळेला फॉर एक्झाम्पल आपण सेम एक्झाम्पल इथं पण घेऊया, 1चं आपल्याला बीटमध्ये कन्वर्जन केलं 0 0 0 1 0 0 1. देन 2चं कन्वर्जन बीटमध्ये केल्यानंतर 0 0 1 0. ठीक आहे. हे झालं 1 आणि 2चं बीटमध्ये कन्वर्जन. आणि बिट एक्सॉर जर मी परफॉर्म केलं बिटवाईज एक्सॉर तर मला एक्सॉरची काय कंडिशन आहे, जेव्हा तुमचे दोन्ही बीट सेम असतात, लाईक 0 0 असेल तरी तुम्हाला आउटपुट भेटणार आहे 0 किंवा 1 1 असेल तरी तुम्हाला जे आउटपुट असणार आहे ते भेटणार आहे 0. ठीक आहे. जेव्हा दोन बीट सेम असणार आहेत तेव्हा तुमचं आउटपुट असणार आहे 0, अदरवाईज तुमचं आउटपुट जे असणार आहे 1 असणार आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल या एक्झाम्पलमध्ये मी जर कन्सिडर केलं तर 1 आणि 0 हे डिफरंट आहेत म्हणून याचा आउटपुट येणार आहे 1. 0 आणि 1 डिफरंट आहेत म्हणून याचा आउटपुट येणार आहे 1. 0 0 याचं जे आउटपुट असणार आहे 0 0 0 0. सेम असतील तर 0, डिफरंट असतील तर 1. आणि याचं पण आउटपुट जे असणार आहे ते ॲक्च्युअल डिजिटमध्ये 3 येणार आहे. ठीक आहे. ज्यावेळेला मी एक्सॉर परफॉर्म करेल 1 2 वरती तेव्हा मला आउटपुट भेटेल 3. ठीक आहे. आता राहतं लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट. तर लेफ्ट शिफ्ट काय करतं परफॉर्म आणि राईट शिफ्ट काय परफॉर्म करतं हे बघण्याआधी मी याचे तुम्हाला टेबल करून देतो, बिटवाईज अँडचे, बिटवाईज ऑरचे आणि बिटवाईज एक्सॉरचे. तर बिटवाईज अँडमध्ये काय होतं, ज्या वेळेला तुमच्या दोन व्हॅल्यू 1 1 असतील, दोन्ही व्हॅल्यू 1 1 असतील त्यावेळेला तुमचं जे आउटपुट असणार आहे ते 1 येणार आहे, अदरवाईज 0 येणार आहे. तर 0 1 साठी 0, 1 0 साठी 0 आणि 0 0 साठी सुद्धा आपण 0. ठीक आहे. हे झालं बिटवाईज अँडचं टेबल. देन बिटवाईज ऑरचा टेबल काय असणार आहे, बिटवाईज ऑर त्यामध्ये दोन्ही व्हॅल्यू जर 0 असतील तर तुमचं आउटपुट जे आहे ते 0 येणार. तर 0 0चं आउटपुट असणार आहे 0, अदरवाईज 1. 1 0 असेल तरीसुद्धा 1, 0 1 असेल तरीसुद्धा 1 आणि 1 1 असेल तरीसुद्धा आउटपुट असणार आहे 1. हे झालं बिटवाईज अँड आणि बिटवाईज ऑर. देन एक्सॉरकडे जाऊ आपण. एक्सॉरमध्ये काय होतं, जर तुमच्या दोन्ही व्हॅल्यू सेम असतील किंवा दोन्ही बिट्स जर सेम असतील तेव्हा तुमचं जे आउटपुट असणार आहे ते 0 असणार आहे. तर 0 0 0 1 1 0 आणि बाकीच्या ठिकाणी तुम्हाला आउटपुट जे असणार आहे ते 1 भेटणार आहे. ठीक आहे. हे आहेत आपले बिटवाईज अँड, बिटवाईज ऑर आणि बिटवाईज एक्सॉरचे टेबल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला बीट मॅनिप्युलेशन किंवा बिटवाईज ऑपरेशन परफॉर्म करतेवेळी डिफिकल्टीज फेस कराव्या लागणार नाही. ठीक आहे. देन यानंतर आपण बघूया जे आपले बाकीचे लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट. लेफ्ट शिफ्ट काय आहे, राईट शिफ्ट काय आहे, त्याचं ते आपण परफॉर्म कसं करतो या गोष्टी आपण आता इथं डिस्कस करतो. ठीक आहे. तर यामध्ये बघा लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्टमध्ये लेफ्ट शिफ्ट आपण वापरतो बीट्स जे आहे आपल्याला लेफ्ट साईडला त्याचं जे असतं ते शिफ्टिंग होतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 1ला मी बीटमध्ये कन्वर्जन केलं, त्यानंतर मी काय करणार आहे आता एक शिफ्ट जर लेफ्टला मला 1 शिफ्ट करायचं असेल तर यामध्ये काय करतो मी की परत अजून एक बॉक्स क्रिएट करायला लागेल मला आणि त्यामध्ये तुमच्या ज्या गोष्टी असणार आहेत त्या लेफ्ट साईडला शिफ्ट होणार, जेणेकरून हा जो 0 असणार आहे तो लेफ्ट साईडला शिफ्ट होईल, परत सेकंड 0 आहे तो पण लेफ्ट साईडला शिफ्ट होईल, थर्ड 0 लेफ्ट साईडला शिफ्ट होईल आणि जे 1 असणार आहे ते सुद्धा लेफ्ट साईडला शिफ्ट होईल आणि जे लास्टचं जे
एंडिंगचा जो माझा 1 असणार आहे तो सेकंड लास्टला येईल आणि त्याच्या ठिकाणी जी वॅकंट पोझिशन होणार आहे तिथं काय येईल 0 हा हे येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं बघा 0 हे 0 इकडं आलेलं आहे. देन हे जे 0 असणार आहे ते परत लेफ्ट साईडला शिफ्ट होईल. ठीक आहे. हे जे 0 असणार आहे ते परत लेफ्ट साईडला शिफ्ट होईल आणि ते येईल सेकंड लास्ट. ओके, लेफ्ट साईडला शिफ्ट होईल त्यानंतर सेकंड लास्ट. देन हे 0 जे आहे ते सेकंड लास्ट. ओके, सो ठीक आहे. तर अशा प्रकारे काय होणार आहे, लेफ्ट शिफ्ट असणार आहे ते अशा प्रकारे परफॉर्म होणार आहे. तर राईट शिफ्टमध्ये काय करणार आहे आपण, राईट शिफ्टमध्ये सेम एक्झाम्पल घेतलं मी 1चा आहे 0 0 0 1. तर सेम एक्झाम्पल मला जर कंटिन्यू करायचं असेल तर पहिल्यांदा मी काय करतो, हे जे कंटेंट आहे तो या साईडला घेतो आणि इथं आहे राईट शिफ्ट. ठीक आहे. तर राईट शिफ्टमध्ये काय होतं, लेफ्ट शिफ्टमध्ये आपले जे बिट्स होते ते लेफ्टला शिफ्ट होत होते. तर राईट शिफ्टमध्ये जे आपले बिट्स असणार आहेत ते राईट साईडला शिफ्ट होणार आहेत. फॉर एक्झाम्पल इथं आहे 1चा पण बिटमध्ये कन्व्हर्जन केलं आहे 0 0 0 1. यामध्ये काय होईल की हे 1 आहे ते राईट साईडला शिफ्ट होईल आणि राईट साईडला शिफ्ट झाल्यानंतर त्याला कोणताही मेमरी ब्लॉक अवेलेबल नाही. त्यामुळे 1 जे असणार आहे ते डिलीट होईल आणि त्याच्याऐवजी काय होईल, बाकीचे जे 0 आहेत ते त्याची जागा घेतील. ठीक आहे. म्हणजे सेकंड लास्टचा जो 0 आहे तो जाईल लास्टला, म्हणजे 0 हा असणार आहे तो या पोझिशनला येईल 0. देन हा 0 इथं येईल, देन हा 0 इथं येईल आणि त्यानंतर इथं 4 बॉक्सेस असणार आहेत, 4 मेमरी ब्लॉक असणार आहेत बिकॉज राईट शिफ्ट आहेत. आणि वॅकंट जी पोझिशन असणार आहे तिथं आपला जे ॲटोमॅटिकली 0 स्टोअर होतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचं जे आउटपुट असणार आहे 1वरती जर मी राईट शिफ्ट परफॉर्म केलं, याचा आउटपुट जे येणार आहे ते 0 0 0 0 म्हणजे ॲक्च्युअल डिजिट जो असणार आहे तो 0 येणार. ठीक आहे. याचं जे आउटपुट असणार आहे ते ॲक्च्युअल आउटपुट 0 येणार. ठीक आहे. अशा पद्धतीने जे बिटवाईज ऑपरेटर्स आहेत आपले, बिटवाईज अँड ऑर एक्सऑर, लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट. ठीक आहे. तर याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन आता आपण बघूया. ओके, सो मी आता लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. तर मला आता एक मेन मेथड क्रिएट करावी लागेल, पब्लिक स्टॅटिक वॉइड आणि मेन. ठीक आहे. तर आपण बघत होतो बिटवाईज ऑपरेटर. तर बिटवाईज ऑपरेटरमध्ये होते बिटवाईज अँड, बिटवाईज ऑर, बिटवाईज ऑर, बिटवाईज एक्स ऑर, बिटवाईज एक्स ऑर, देन लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट. हे आहेत आपले बिटवाईज ऑपरेटर. तर याचं जे ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेशन कसं होतं ते आपण आता इथं परफॉर्म करून बघूया. ठीक आहे. तर पहिल्यांदा बघू आपण बिटवाईज अँड ऑपरेटर. बिटवाईज अँडमध्ये आपण एक्झाम्पल घेतलं 1 आणि 2. ठीक आहे. 1 आणि 2 मध्ये आपण बिटवाईज अँड परफॉर्म केल्यानंतर जे आपलं आउटपुट भेटत होतं आपल्याला ते 0 भेटत होतं. तर ते ॲक्च्युअली 0 भेटतं का हे आता आपण बघूया. डायरेक्टली मी काय करतो, प्रिंटिंग स्टेटमेंटमध्ये जातो आणि 1 वरती काय करतो, बिटवाईज अँड 2. 1 वरती काय परफॉर्म केलं मी, बिटवाईज अँड ऑपरेटर परफॉर्म केलं आणि मी प्रोग्राम रन करून बघतो, मला जे आउटपुट भेटलेलं आहे ते 0 भेटलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला बिटवाईज ऑपरेटर आपण परफॉर्म करतो. लाईक मी इथं अजून एक घेऊ शकतो, लाईक तुम्ही याचं जे ट्रेसिंग असणार आहे ते तुम्ही करू शकता. मी 12 आणि 10 या 2 व्हॅल्यूज घेतलाय. 12 आणि 10 वरती मी काय करतो, बिटवाईज अँड ऑपरेटर परफॉर्म करून बघतो. जेव्हा मी परफॉर्म करेल हे ऑपरेटर, मला जे ऍक्च्युअल आउटपुट असणार आहे ते 8 भेटलेलं आहे. तर त्याचं बिट मॅनिप्युलेशन मध्ये तुम्ही कन्व्हर्जन करा, तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील की लाईक कशा प्रकारे बिटवाईज अँड ऑपरेटर जे आहे ते परफॉर्म होतं. ठीक आहे. इथं मी ॲज इट इज 1 आणि 2 करतो. देन मी बिटवाईज ऑर ऑपरेटर परफॉर्म करून बघतो. ऑर ऑपरेटरसाठी मी काय करेल, 1 बिटवाईज ऑरचं जे साईन होतं बिटवाईज ऑर आणि 2. ठीक आहे. मी 1 वरती जेव्हा बिटवाईज ऑर ऑपरेटर परफॉर्म करतोय तेव्हा मला जे आउटपुट काय भेटलं होतं, मला आयपॅडच्या स्क्रीनवरती ट्रेसिंग केल्यानंतर मला आउटपुट भेटलं होतं 1. ठीक आहे. तर इथं मला जे आउटपुट भेटलं होतं ते 3 भेटलं होतं. लाईक ओके,
सो आउटपुट काय आलं 0 आणि 3 हे बिटवाईज अँडचं झालं आणि हे बिटवाईज ऑरचं झालं. ठीक आहे. देन मी काय करतो आता बिटवाईज एक्सऑर परफॉर्म करून बघतो. बिटवाईज एक्सऑर प्रिंटिंग स्टेटमेंटमध्ये 1 त्याच्यावरती बिटवाईज एक्सऑर 2. ठीक आहे. तर याचा आउटपुट मला जेव्हा आपण ऍक्च्युअल परफॉर्म केलं होतं बिटवाईज एक्सऑर तेव्हा आपल्याला भेटलं होतं 3. ठीक आहे. मग आता याचा आउटपुट भेटला पाहिजे 0 3 3. तर मी कोड रन केलेला आहे आणि मला आउटपुट भेटलेलं आहे 0 3 3. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले जे बिटवाईज अँड असेल, बिटवाईज ऑर असेल आणि बिटवाईज एक्सऑर असेल अशा प्रकारे इथं परफॉर्म होतं. देन मी बघतो परत जे माझे लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्टसाठी जो माझा नंबर होता, पहिला जो नंबर होता माझा 1 वरती जेव्हा मी लेफ्ट शिफ्ट परफॉर्म करेल, 1 वरती मी जेव्हा लेफ्ट शिफ्ट परफॉर्म करेल तर लेफ्ट शिफ्ट परफॉर्म करण्यासाठी 1 वरती काय करायचं की माझं ऑपरेशन परफॉर्म करायचं. मग त्यासाठी मी 1 हा जो नंबर आहे तो परफॉर्म केला. त्यानंतर मी लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर वापरलं. ठीक आहे. आपल्याला आता 1 वरती किती वेळा लेफ्ट शिफ्ट करायचं हे पण आपल्याला असाइन करावं लागतं. लाईक मी एकदाच परफॉर्म म्हणजे एकच लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर यूज करणार आहे म्हणून तुम्ही 1 लिहिलं. ठीक आहे. तर याचं जे मला आउटपुट असणार आहे ते भेटलेलं आहे 2. ठीक आहे. ज्या वेळेला मी 1 वरती एकदा लेफ्ट शिफ्ट परफॉर्म करेल तेव्हा मला आउटपुट भेटणार आहे 2. जर समजा मी 1 वरती काय केलं, 1 हा माझा जो डिजिट आहे त्याच्यावरती मी 2 वेळा लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर परफॉर्म केलं. ठीक आहे. तर काय होईल, जो तुमचा एंडिंगचा नंबर आहे तो 2 ब्लॉक पुढे जाईल. ठीक आहे. त्यामुळे जे माझं आउटपुट असणार आहे ते चेंज होणार आहे. लाईक माझं आता आउटपुट काय येईल, 4 आउटपुट भेटलेलं आहे मला. ठीक आहे. तर याचं ट्रेसिंग तुम्ही स्वतःहून करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला लेफ्ट शिफ्ट ऑपरेटरचा तुम्हाला सिंटॅक्स लिहायला लागेल. ठीक आहे. देन मी राईट शिफ्टसाठी लिहितो. राईट शिफ्टसाठी यामध्ये राईट शिफ्टमध्ये मी सेम वापरतो. जर मी एकच राईट शिफ्ट ऑपरेटर परफॉर्म केलं तर मला याचं आउटपुट भेटलं होतं 0. ठीक आहे. तर मी इथं मला परत 0 भेटलंय. ठीक आहे. तर मी 1 वरती जर मी सेकंड राईट शिफ्ट परफॉर्म केलं तरी सुद्धा काय फरक पडणार नाही, बिकॉज राईट शिफ्ट ऑपरेटर असणार आहे ते काय करेल की ते जे माझे ब्लॉक्स होते राईटचे ते मी एक्सटेंड करेल राईट साईडला. त्यामुळे जे त्याच्यामध्ये चेंजेस काय होणार नाही, 0च भेटेल. पण जेव्हा दुसरी व्हॅल्यू 0च भेटलेलं आहे, पण या 2च्या ऐवजी 1च्या ऐवजी जर मी 12 ही व्हॅल्यू टाकली तर तेव्हा इथं तुला जो चेंज असणार आहे तो दिसणार. ठीक आहे. यामध्ये चेंज आता मला इथं 3 व्हॅल्यू भेटलेलं. ठीक आहे. याचं ट्रेसिंग तुम्ही करू शकता. लेफ्ट शिफ्ट कसं वापरलं, राईट शिफ्ट कसं वापरलं, बिटवाईज अँड कसं वर्किंग होते, ऑर कसं वर्किंग होते, एक्सऑर कसं वर्किंग होते. ठीक आहे. तर यामध्ये आपलं हे बिटवाईज अँड बिटवाईज ऑपरेटरचं परफॉर्मन्स होता, बिटवाईज ऑपरेटरचं इम्प्लिमेंटेशन होतं. यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर तुम्हाला प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देत असतोय. तर तुम्हाला यामध्ये काय डाऊट वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ऑपरेटर जे आहे आपलं ते आहे कंडिशनल ऑपरेटर. ठीक आहे. तर कंडिशनल ऑपरेटरलाच आपण काय म्हणतो, कंडिशनल ऑपरेटरला आपण म्हणतो टर्नरी टाईप ऑफ ऑपरेटर. तर टर्नरी टाईप ऑफ ऑपरेटर का, कारण की त्यामध्ये आपण 3 ऑपरंड्स यूज करतो. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण युनरी टाईप ऑफ ऑपरेटर बघितले, बायनरी बघितले आणि आता आपण बघतोय कंडिशनल ऑपरेटर म्हणजेच टर्नरी टाईप ऑफ ऑपरेटर. ठीक आहे. तर याचे जे इम्प्लिमेंटेशन असेल, या ज्या बाकीच्या गोष्टी ज्या असतील त्या बघण्याआधी आपण टर्नरी टाईप किंवा कंडिशनल ऑपरेटरचा आपण सिंटॅक्स बघूया. सिंटॅक्स कशा प्रकारचा असतो आणि याचं वर्किंग कशा प्रकारे होतं. तर याचा जो सिंटॅक्स असतो, तर या सिंटॅक्समध्ये पहिल्यांदा आपल्याला लिहायला लागते कंडिशन, टर्नरी ऑपरेटरची कंडिशन. कंडिशन लिहिल्यानंतर आपले क्वेश्चन मार्क आणि त्यानंतर डेटा 1, कंडिशन क्वेश्चन मार्क डेटा 1 देन डेटा 2. ठीक आहे. ही आहे आपलं सिंटॅक्स ऑफ द कंडिशनल ऑपरेटर. तर याचा फ्लो कसा असतो, ठीक आहे, या जे कंडिशनल ऑपरेटर आहे याचा फ्लो कसा असतो किंवा याचं वर्किंग कसं असतं हे आता आपण डिस्कस करूया. फॉर एक्झाम्पल, कंडिशन जर आपली ट्रू झाली, आपली जर कंडिशन ट्रू झाली तर आपला डेटा 1 जो असतो तो एक्झिक्यूट होतो. ठीक आहे. डेटा 1 आपला होणार एक्झिक्यूट. कंडिशन ट्रू झाली तर डेटा 1 एक्झिक्यूट होतो. आणि इफ द कंडिशन इज अ फॉल्स, जेव्हा आपली कंडिशन फॉल्स होणार त्यावेळेला, कंडिशन आपली फॉल्स होणार त्यावेळेला आपला जो डेटा 2 आहे किंवा सेकंड स्टेटमेंट असणार आहे त्याचं जे असणार आहे ते एक्झिक्युशन होणार आहे. ठीक आहे. अशा टाईपचा आपला जो कंडिशनल ऑपरेटरचा फ्लो असतो. ट्रू झाली तर डेटा 1 एक्झिक्यूट होईल, फॉल्स झाली तर डेटा 2 एक्झिक्यूट होईल. तर आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया. लाईक मला काय करायचं आहे, वोटिंग इलिजिबिलिटी चेक करायचं आहे. त्यासाठी माझं फॉर एक्झाम्पल एज 27 आहे आणि इथं मी कंडिशन काय देईल, मग
लाईक मला वोटिंग एलिजिबिलिटी जर चेक करायची असेल तर मला इथं जर कंडिशन द्यायला लागेल, माय एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. माझं जे एज असणार आहे ते लहान असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे किंवा इक्वल टू असलं पाहिजे 18पेक्षा. तर ॲक्च्युअल माझं एज किती आहे इथं आता 27 आहे. माझं ॲक्च्युअल एज जे आहे ते इथं आहे 27. ठीक आहे. जर कंडिशन माझी जर ट्रू झाली तर मग डेटा 1 एक्झिक्यूट होईल. कंडिशन माझी जर फॉल्स झाली तर डेटा 2 एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. तर या कंडिशनमध्ये काय आहे, माझं जे ॲक्च्युअल एज आहे ते आहे 27. त्याऐवजी मी डेटा 1मध्ये मला काय स्टोअर करायला लागेल, पहिल्यांदा इलिजिबल, आणि डेटा 2मध्ये मला स्टोअर करायला लागेल नॉट इलिजिबल. ठीक आहे. या गोष्टी मला प्रिंटिंग स्टेटमेंटमध्ये डेटा 1 आणि प्रिंटिंग स्टेटमेंट ऑफ डेटा 2 याच्यामध्ये मला स्टोअर करावे लागतील. ठीक आहे. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2मध्ये मी या गोष्टी स्टोअर करेन. आणि जर माझं एज मी 16 केलं, तर या केसमध्ये काय होईल, 16 इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू 18. नो, ही कंडिशन आहे, फॉल्स होणार. आणि माझं जे डेटा आहे नॉट इलिजिबल, मला प्रिंटिंग काय भेटणार, नॉट इलिजिबल. ठीक आहे. या गोष्टी अशा प्रकारे जे कंडिशनल स्टेटमेंट असणार आहे ते अशा प्रकारे वर्क होतं. आणि याचा जो ॲक्च्युअल कोड असणार आहे तो ॲक्च्युअल कोड आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बघूच. त्याचबरोबर बाकीच्या पण काय ज्या गोष्टी असणार आहेत कंडिशनल ऑपरेटरच्या रिलेटेड त्यासुद्धा आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आता डिस्कस करूया. सो आपण आता लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. तर मला एक पब्लिक मेथड क्रिएट करावी लागेल. ओके. सो कंडिशनल ऑपरेटर बघितले होते आपण. कंडिशनल ऑपरेटरमध्ये काय होतं की जो आपला सिंटॅक्स पण बघितला होता आपण, तर ॲक्च्युअल कंडिशनल ऑपरेटरमध्ये आपण सेम वोटिंगचं जर जे आहे आपले स्टेटमेंट, जे प्रॉब्लेम स्टेटमेंट, ते आपण इथं परफॉर्म करून बघू. ठीक आहे. लाईक मी आता मला वोटिंग चेक करायचं आहे, वोटिंग इलिजिबिलिटी चेक करायचं आहे, तर मी काय करतो, पहिल्यांदा जे माझं एज असणार आहे ते इथं मी कन्सिडर करतो. इंट एज इज इक्वल टू 27. ठीक आहे. एज मी इथं डिफाईन केलेला आहे. देन मला काय करायचं, कंडिशनल ऑपरेटर यूज करायचा. तर कंडिशनल ऑपरेटर यूज करते वेळी मी काय करेल, तर कंडिशन मला पहिल्यांदा लिहायला लागेल. मी प्रिंटिंग स्टेटमेंटमध्ये लिहू शकतो. पहिल्यांदा जी माझी कंडिशन असणार आहे, कंडिशन कशी असेल, एज जे आहे काय असलं पाहिजे, ग्रेटर असलं पाहिजे किंवा इक्वल असलं पाहिजे 18पेक्षा, आणि क्वेश्चन मार्क, देन डेटा 1. हे जर ट्रू झालं, ही जर कंडिशन ट्रू होत असेल तर पहिला डेटा एक्झिक्यूट झाला पाहिजे. मग पहिल्या डेटा एक्झिक्यूट होण्यासाठी मी यामध्ये लिहिल इलिजिबल, अदरवाइज नॉट इलिजिबल. ठीक आहे. तर हा मी जर प्रोग्राम रन केला, ठीक आहे, तर मला आउटपुट जे असणार आहे ते मला आउटपुट भेटणार आहे इलिजिबल. ठीक आहे. याचं जे आउटपुट कसं, याचा फ्लो कसा असणार आहे, मी पहिल्यांदा एज मध्ये येईल. एज माझा असणार आहे 26 इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू 18. येस, दिस इज अ ट्रू. त्यामुळे माझा जो फ्लो असणार आहे, जो डेटा 1 असणार आहे तो एक्झिक्यूट झाला. यामध्ये मी काय केलं, एज माझं 17 केलं. एज जर 17 केलं तर याचं जे फ्लो कसं असणार आहे, एज मध्ये 27 येईल, 17 येईल, आणि 17 इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू नो, फॉल्स. जर फॉल्स कंडिशन होत असेल तर माझा जो सेकंड स्टेटमेंट किंवा सेकंड डेटा असणार तो एक्झिक्यूट होणार. लाईक मी प्रोग्राम इथं रन करतो आणि रन केल्यानंतर मला जे आउटपुट भेटलेलं आहे तिथं नॉट इलिजिबल भेटलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण कंडिशनल ऑपरेटर यूज करू शकतो. याच्याऐवजी आपण हा जो डेटा आहे तो मी एका रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये सुद्धा स्टोअर करू शकतो. आणि माझं जे प्रिंटिंग स्टेटमेंटमध्ये मी काय करू शकतो, रिझल्ट प्रिंट करू शकतो. ठीक आहे. हे डायरेक्टली प्रिंट इथं न लिहिता मी काय करू शकतो, अशा प्रकारे सुद्धा करू शकतो. ठीक आहे. लाईक मी पहिल्यांदा कंडिशन लिहिली, देन क्वेश्चन मार्क, इलिजिबल, नॉट डेटा 1 आणि डेटा 2. हे जे याचं जे आउटपुट असेल, ठीक आहे, याचं जे आउटपुट असणार आहे ते मी स्टोअर करतोय स्ट्रिंगमध्ये, आणि तीच जी स्ट्रिंग असणार आहे रिझल्ट नावाची स्ट्रिंग, ती मी काय करतोय, परत इथं स्टोअर करतोय. ठीक आहे. माझे जे आउटपुट असेल नॉट इलिजिबल हे भेटलेलं आहे मला. अशा प्रकारे जे तुमचं कंडिशनल ऑपरेटर्स असणार आहेत त्याचं वर्किंग असतं. ठीक आहे. याच्या रिलेटेड तुम्हाला भरपूर सारे प्रोग्राम करता येतात. लाईक हे इफ एल्स जे असणार आहेत आपले कंट्रोल स्टेटमेंट त्याच्यासारखंच काम करतं, पण एका लाईनमध्ये आपण हे सगळे जे असणार आहे ते आउटपुट काढू शकतो. ठीक आहे. याच्या रिलेटेड जे
असाइनमेंट क्वेश्चन असतील किंवा याच्या रिलेटेड जे क्विज असणार आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपल्या भेटणार आहेत. तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन करतोय, तर त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथे तुम्हाला मल्टिपल लेवलचे क्वेश्चन्स असतील, क्विज असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं भेटणार आहेत. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द कंडिशनल ऑपरेटर. यानंतरचं जे नेक्स्ट ऑपरेटर आहे ते आपण डिस्कस करूया आपल्या आयपॅडच्या स्क्रीनवरती. तर नेक्स्ट ऑपरेटर आहे आपला इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. तर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर आपण लूपिंग स्टेटमेंट असतील, लाईक फॉर लूप असेल, वाईल लूप असेल, डू वाईल लूप असेल, या प्रत्येक लूपिंग स्टेटमेंटमध्ये आपण इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर यूज करणारच आहे. त्याचबरोबर तुमचे टेक्निकल असेसमेंट असतील त्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजिंग करणारे काही इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटरचे क्वेश्चन बघायला भेटतील. त्यामुळे आपली जी आपण कोड महाराष्ट्राची जी स्पेशल बॅच आहे, पेड बॅच आहे, त्यामध्ये जवळपास 50 ते 60 क्वेश्चन इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटरवरती कव्हर केलेले आहेत. पण इतके सारे कोड किंवा इतका सारा टाईम आपण यूट्यूबवरती टाईम लिमिटमुळे देऊ शकत नाही. तर हे सगळ्या गोष्टी आपण थोडंफार ज्या कन्फ्युजन गोष्टी आहेत त्या आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार. ठीक आहे, तर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटरचं वर्किंग कसं असतं, त्याचा फ्लो कसा असतो, या सगळ्या गोष्टी आता आजच्या लेक्चरमध्ये बघणारच आहे. त्याचबरोबर त्याचं जे ॲक्च्युअल कोड असणार आहे ते सुद्धा आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया इन्क्रीमेंट ऑपरेटरपासून. तर इन्क्रीमेंट ऑपरेटर काय असतात आणि त्याचे टाईप कोणकोणते आहेत हे आपण आज डिस्कस करू. ठीक आहे, तर इन्क्रीमेंट ऑपरेटरमध्ये 2 टाईप आहेत. पहिला जो टाईप असतो तो आहे पोस्ट इन्क्रीमेंट. ठीक आहे, पोस्ट इन्क्रीमेंट किंवा प्री इन्क्रीमेंट. आणि जो दुसरा टाईप आहे तो आहे पोस्ट इन्क्रीमेंट. 2 टाईप आहेत इन्क्रीमेंटचे, प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट. तर पहिली गोष्ट इन्क्रीमेंट म्हणजे काय, तर इन्क्रीमेंट म्हणजे कोणत्याही गोष्टीला किंवा कोणत्याही व्हॅल्यूला त्याची 1 व्हॅल्यू वाढवणं, म्हणजे त्याला म्हणतो आपण इन्क्रीमेंट. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपली जर व्हॅल्यू असेल 10 आणि मला त्या व्हॅल्यूला जर 11 करायचं असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण यूज करतो इन्क्रीमेंट ऑपरेटर. ठीक आहे, आणि त्या इन्क्रीमेंट ऑपरेटरचे 2 टाईप आहेत, प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट. तर प्री इन्क्रीमेंटचं सिंटॅक्स वगैरे कसा आहे, त्याचा फ्लो कसा असतो ते डिस्कस करू. देन पोस्ट इन्क्रीमेंटचं सिंटॅक्स आणि फ्लो आपण आता डिस्कस करू. प्री इन्क्रीमेंटचा सिंटॅक्स आहे प्लस प्लस, म्हणजे इन्क्रीमेंट ऑपरेटर आणि व्हेरिएबल नेम किंवा व्हेरिएबल. आणि पोस्ट इन्क्रीमेंटचा जो सिंटॅक्स आहे तो आहे व्हेरिएबल नेम किंवा व्हेरिएबल आणि इन्क्रीमेंट ऑपरेटर. देन याचं वर्किंग कंडिशन किंवा याचा वर्किंग फ्लो कसा असतो ते डिस्कस करू आता. तर प्री इन्क्रीमेंटमध्ये पहिल्यांदा काय होतं, प्री इन्क्रीमेंट म्हणजे पहिल्यांदा इन्क्रीमेंट होते आणि त्यानंतर जे आपले बाकीच्या गोष्टी असतील, पहिल्यांदा इन्क्रीमेंट झाल्यानंतर आपले ऑपरेशन जे आहेत ते ऑपरेशन परफॉर्म होतात. हे होतं प्री इन्क्रीमेंटमध्ये. ठीक आहे, पहिल्यांदा व्हॅल्यू इन्क्रीज होते, देन त्यानंतर आपले जे हे आहे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन परफॉर्म होतं. ठीक आहे, तर त्याच पद्धतीनं पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये काय होतं, पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म होतात. पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये काय होतं, पहिल्यांदा जे आपले ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन परफॉर्म होतात आणि त्यानंतर आपली व्हॅल्यू आहे ती 1 इन्क्रीज होते. ठीक आहे, हे होतं पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये. पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये काय होतं, पहिल्यांदा आपल्या व्हॅल्यू इन्क्रीज होते आणि त्यानंतर आपले पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म होतात आणि त्यानंतर आपली व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज होते. ठीक आहे, दिस इज द डिफरन्स बिटवीन प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट, आणि हे इन्क्रीमेंटचं साईन आहे. ओके, तर प्री इन्क्रीमेंट पोस्ट इन्क्रीमेंटचा हा प्री इन्क्रीमेंटचा सिंटॅक्स आहे. प्री इन्क्रीमेंटचा सिंटॅक्स, दिस इज द सिंटॅक्स ऑफ द प्री इन्क्रीमेंट आणि दिस इज द फ्लो ऑफ द प्री इन्क्रीमेंट. पहिल्यांदा व्हॅल्यू इन्क्रीज होते 1 त्यानंतर ऑपरेशन परफॉर्म होतं. पोस्ट इन्क्रीमेंटचा हा सिंटॅक्स आहे, त्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म होतं त्यानंतर व्हॅल्यू इन्क्रीज होते 1. ठीक आहे, त्यानंतर आता आपण 1 बाय 1 एक्झाम्पल घेऊन बघूया प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट कसं वर्क होतं. पहिल्यांदा बघू आपण पोस्ट इन्क्रीमेंट. तर पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये काय बघितलं होतं आपण, पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म होईल आणि त्यानंतर आपली इन्क्रीमेंट होईल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी इथे एक व्हेरिएबल घेतो इंट ए इज इक्वल टू 10 आणि इंट ए इज इक्वल टू 10 आणि देन मी इन्क्रीमेंट ऑपरेटर यूज करतो, लाईक प्रिंटिंग स्टेटमेंटमध्ये यूज करतो मी system.out.println आणि इथे लिहितो A++. ठीक आहे, A++. तर या कंडिशनमध्ये काय होईल की जर आपलं 10 व्हॅल्यू असणार आहे, एमध्ये पहिल्यांदा 10 असेल, त्यानंतर काय होईल
सेकंड लाईनला कोड येईल आणि जी आपली व्हॅल्यू असणार आहे पहिला ती प्रिंट होईल, कारण की जे ऑपरेशन पहिल्यांदा परफॉर्म होतं पहिल्यांदा व्हॅल्यू प्रिंट होईल आणि त्यानंतर एच व्हॅल्यू 11 होईल. पण आउटपुट जे असणार आहे ते मला काय भेटणार आहे, 10च भेटणार आहे. ठीक आहे, पहिल्यांदा व्हॅल्यू ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर एच व्हॅल्यू 11 होणार आहे. ठीक आहे, पण आउटपुट 11 भेटणार नाही आपल्याला. आउटपुट जे असणार आहे ते 11 न भेटता आउटपुट आपल्याला 10च भेटणार आहे. 11 व्हॅल्यू आपल्याला त्यानंतर भेटेल. ठीक आहे, याचं जे आउटपुट असणार आहे ते 10च भेटणार आहे. ओके, तर का 10 भेटणार आहे ते आता आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती चेक करणारच आहे. ठीक आहे, सो हे झालं फॉर एक्झाम्पल ऑफ द पोस्ट इन्क्रीमेंट. ठीक आहे, अशा प्रकारे हे पोस्ट इन्क्रीमेंट वर्क होतं. पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म होतं, त्यानंतर एकनं जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रीमेंट होते. का? पोस्ट इन्क्रीमेंट. पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये काय होतं, पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म होईल आणि त्यानंतर आपली एकनं व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज होईल. ठीक आहे, अशा प्रकारे ह्याचं जे वर्किंग आहे ते पोस्ट इन्क्रीमेंटचं वर्किंग आहे. देन आपण बघू आता प्री इन्क्रीमेंटचं वर्किंग कसं असतं आणि प्री इन्क्रीमेंटचं एक्झाम्पल. सेम एक्झाम्पल घेऊ प्री इन्क्रीमेंटसाठी सुद्धा. यामध्ये प्री इन्क्रीमेंटसाठी एक्झाम्पल घेऊया आपण, सेम एक्झाम्पल. सो यामध्ये बघा प्री इन्क्रीमेंटमध्ये काय होईल, पहिल्यांदा आपल्याला सेम व्हॅल्यू घ्यावी लागेल एची. ठीक आहे, हे आहे वर्किंग ऑफ द पोस्ट इन्क्रीमेंट. ठीक आहे, पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये कसं हे वर्किंग कसं होतं पोस्ट इन्क्रीमेंटचं हे आता इथं व्हिज्युअलाइज करून मी दाखवतो तुम्हाला. जर मी परत एची व्हॅल्यू प्रिंट केली तर मला भेटणार आहे आउटपुट 10. का 10 भेटणार आहे, कारण की मी पहिल्यांदा काय केलं होतं, पहिल्यांदा जी व्हॅल्यू आहे पोस्ट इन्क्रीमेंट यूज केल्यामुळं पहिल्यांदा माझी व्हॅल्यू इन्क्रीज झाली आणि पहिल्यांदा माझं ऑपरेशन परफॉर्म झालं, त्यानंतर माझी व्हॅल्यू इन्क्रीज झाली. आणि परत मी जर एची व्हॅल्यू प्रिंट केली तर त्या केसमध्ये मला आउटपुट भेटते 11. ठीक आहे, तर दिस इज द वर्किंग ऑफ द पोस्ट इन्क्रीमेंट. पोस्ट इन्क्रीमेंट कशा पद्धतीनं आपलं वर्क होते आता आपण इथं बघितलेलं आहे. ठीक आहे, देन आता आपण नेक्स्ट बघूया प्री इन्क्रीमेंट. प्री इन्क्रीमेंट कशा पद्धतीनं वर्किंग होतं आणि त्याचं वर्किंग काय असतं आणि त्याचं रिअल लाईफ एक्झाम्पल किंवा एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया प्री इन्क्रीमेंटमध्ये काय होतं. ठीक आहे, प्री इन्क्रीमेंटमध्ये पहिल्यांदा आपली जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज करतो आपण आणि हा आहे सिंटॅक्स ऑफ द प्री इन्क्रीमेंट. प्री इन्क्रीमेंटचा सिंटॅक्स, यामध्ये काय होतं, पहिल्यांदा व्हॅल्यू इन्क्रीज होते आणि त्यानंतर आपलं ऑपरेशन जे आहे ते ऑपरेशन परफॉर्म होतं. ठीक आहे, अशा पद्धतीचं प्री इन्क्रीमेंट आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल इथं मी इंट नम इज इक्वल टू 10 ही जर व्हॅल्यू कन्सिडर केली आणि यानंतर मी जर एक ऑपरेशन परफॉर्म केलं म्हणजे प्रिंटिंग स्टेटमेंट जर मी लिहिलं system.out.println मध्ये प्री इन्क्रीमेंट आणि नम. ठीक आहे, पहिल्यांदा मी व्हॅल्यू काय करेल, इन्क्रीज करेल, त्यानंतर ऑपरेशन परफॉर्म. ठीक आहे, याचं जे वर्किंग कसं असणार आहे, पहिल्यांदा नमची व्हॅल्यू असणार आहे 10. पहिल्यांदा जी नमची व्हॅल्यू असणार आहे 10 असणार आहे. एक ब्लॉक क्रिएट होईल, मेमरी ब्लॉक, त्यामध्ये एची व्हॅल्यू आणि इंटिजर असणार आहे, त्याची एची व्हॅल्यू असणार आहे 10. ठीक आहे, त्यानंतर या लाईनला कोड येईल. या लाईनमध्ये काय होईल, प्रिंटिंग स्टेटमेंट आहे आणि इन्क्रीमेंट ऑपरेटरसोबत एक नंबर आहे. ठीक आहे, पण ह्यामध्ये काय प्री इन्क्रीमेंट आहे, त्यामुळे काय होईल, पहिल्यांदा नंबर इन्क्रीज होईल 1 पहिल्यांदा नंबर इन्क्रीज होईल 1 म्हणजे 10चं काय होईल, 11. 10ची जी व्हॅल्यू असणार आहे ती 11 होईल. आता ॲक्च्युअली एची व्हॅल्यू असणार आहे 11 आणि त्यानंतर माझं ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म होणार आहे. आता ऑपरेशन परफॉर्म होते वेळी मग आता माझी जी व्हॅल्यू भेटणार आहे मला ती भेटणार आहे 11. ओके, दिस इज द वर्किंग ऑफ द प्री इन्क्रीमेंट. ठीक आहे, अशा पद्धतीने जे आपलं असतं प्री इन्क्रीमेंट वर्क करतं. ठीक आहे, आणि हे आहे पोस्ट इन्क्रीमेंट. पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये काय झालेलं आणि प्री इन्क्रीमेंटमध्ये काय झालेलं तुम्ही तर बघू शकता. ठीक आहे, पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये पहिल्यांदा आपली ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म झालेलं आणि त्यानंतर काय झालं होतं, आपलं व्हॅल्यू जी आहे ती प्रिंट झाली होती. ठीक आहे, देन प्री इन्क्रीमेंटमध्ये काय झालेलं, पहिल्यांदा आपली व्हॅल्यू इन्क्रीज झाली आणि त्यानंतर आपल्याला ऑपरेशन भेटलं. त्यांना आपण आता बघूया डिक्रीमेंट ऑपरेटर. सेम टू सेम जसं प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये होतं तसंच डिक्रीमेंटमध्ये सुद्धा
प्री डिक्रीमेंट आणि पोस्ट डिक्रीमेंट अशा दोन पार्ट पडतात. ठीक आहे. तर प्री डिक्रीमेंटमध्ये काय होतं, हा आहे सिंटॅक्स ऑफ द प्री डिक्रीमेंट. त्यामध्ये काय होतं, मायनस मायनस व्हेरिएबल हे आहे सिंटॅक्स ऑफ द व्हेरिएबल, सिंटॅक्स ऑफ द प्री डिक्रीमेंट. आणि सिंटॅक्स ऑफ द पोस्ट डिक्रीमेंट काय, व्हेरिएबल आणि मायनस मायनस. दिस इज द सिंटॅक्स ऑफ द पोस्ट डिक्रीमेंट. ओके. तर याचा फ्लो कसा असतो, सेम टू सेम. जसं आपण इन्क्रीमेंटमध्ये यूज करत होतो तसा डिक्रीमेंटमध्ये सुद्धा फ्लो असतो. यामध्ये प्री डिक्रीमेंटमध्ये पहिल्यांदा काय असेल, तुमची जी व्हॅल्यू असणार आहे, व्हॅल्यू जी असणार आहे ते डिक्रीज बाय 1. पहिला जी प्री डिक्रीमेंटमध्ये काय होईल, तुमची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे 1 आणि त्यानंतर तुमचं ऑपरेशन जे आहे ते ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. ठीक आहे, ऑपरेशन परफॉर्म होईल. देन पोस्ट डिक्रीमेंटमध्ये काय होईल, पोस्ट डिक्रीमेंटमध्ये पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म होईल, पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म होईल. त्यानंतर तुमची जी व्हॅल्यू असणार आहे ती डिक्रीज होईल. तुमची जी व्हॅल्यू असणार आहे डिक्रीज बाय 1, डिक्रीज व्हॅल्यू बाय 1. ओके. हे आहे वर्किंग ऑफ द प्री डिक्रीमेंट आणि पोस्ट डिक्रीमेंट. ठीक आहे, अशा प्रकारे वर्क होतं. देन हे द सेम आपण एक्झाम्पल घेऊ. लाईक इन्क्रीमेंटसाठी जसं आपण एक्झाम्पल घेतलं होतं तसंच आपण डिक्रीमेंटसाठी सुद्धा एक्झाम्पल इथं एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे. लाईक इंट नंबर इज इक्वल टू 10 आणि त्यानंतर मी काय करतो, सिस्टीम एस आउट नंबर मायनस मायनस. इथं मी काय यूज केलेलं आहे, पोस्ट डिक्रीमेंट यूज केलेला आहे. आणि आता मी काय करतो, प्री डिक्रीमेंटसुद्धा यूज करतो. प्री डिक्रीमेंटसाठी काय करायला लागेल, मला नंबर असाइन केला आणि प्रिंटिंग स्टेटमेंटमध्ये मी काय यूज करेल, प्री डिक्रीमेंट मायनस मायनस नंबर. आता याचं साईड बाय साईड आपण वर्किंग बघूया कशा प्रकारचं होतं. ठीक आहे. यामध्ये एक मेमरी ब्लॉक क्रिएट होईल, यामध्ये सुद्धा एक मेमरी ब्लॉक क्रिएट होईल. ह्याचा डेटा टाईप इंट आणि याचा डेटा टाईप पण इंट असेल. दोन्हीचं व्हेरिएबल नेम आहे नम. दोन्हीमध्ये व्हॅल्यू मी स्टोअर केले 10 आणि यामध्ये सुद्धा व्हॅल्यू स्टोअर केले 10. ठीक आहे, दोन्हीमध्ये 10 ही व्हॅल्यू स्टोअर केले. ठीक आहे. पहिली लाईन जेव्हा एक्झिक्यूट होईल त्यावेळेला दुसऱ्या लाईनकडे जाईल. दुसऱ्या लाईनमध्ये काय, एक जे आपलं ऑपरेशन आहे, ऑपरेशन पहिल्यांदा काय होईल, पोस्ट डिक्रीमेंटमध्ये पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म होईल आणि त्यानंतर व्हॅल्यू आहे ती डिक्रीज होईल. ऑपरेशन काय आहे, प्रिंटिंग ऑपरेशन आहे. ठीक आहे, ते पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म होईल आणि याचे आउटपुट जे भेटणार आहे ते मला भेटणार आहे 10. ठीक आहे, याचं जे आउटपुट असेल 10 आणि त्यानंतर डिक्रीमेंट होईल, व्हॅल्यू काय होईल, डिक्रीमेंट होईल म्हणजे 10चं 9 होईल. ओके. आणि पण आउटपुट 10 भेटेल मला. ठीक आहे, पण आउटपुट मला 10 भेटणार. आणि सेकंड केसमध्ये काय होईल, म्हणजे प्री डिक्रीमेंटमध्ये काय होईल, जेव्हा कोड सेकंड लाईनला जाईल तेव्हा काय करेल, एक ऑपरेशन पण दिसते मला आणि इथं डिक्रीमेंट ऑपरेटर पण दिसते. पण डिक्रीमेंट ऑपरेटरमध्ये प्री डिक्रीमेंट ऑपरेटर यूज केल्यामुळं पहिल्यांदा जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय होईल, डिक्रीज होईल. पहिल्यांदा व्हॅल्यू डिक्रीज होईल, त्यामुळे हे तर 10चं काय होईल, 10 न राहता नमची व्हॅल्यू 10 न राहता 9 होईल आणि त्यानंतर ऑपरेशन परफॉर्म होईल. ठीक आहे, त्यानंतर ऑपरेशन परफॉर्म होईल आणि जे आउटपुट भेटेल मला ते भेटेल 9. ठीक आहे, सेकंड केसमध्ये मला आउटपुट भेटणार आहे 9 आणि फर्स्ट केसमध्ये मला आउटपुट भेटणार आहे 10. अशा प्रकारचं वर्किंग आहे. तर ॲक्च्युअल कोड आपण आता लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जाऊन बघूया. सो आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. इथं आपण आपल्याला बघायचं तर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट जे ऑपरेटर्स आहेत ते कशा प्रकारे वर्क होतं. तर यासाठी मला इथे एक पब्लिक मेथड क्रिएट करावं लागेल, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण बघू इन्क्रीमेंट ऑपरेटर कसे परफॉर्म करतो. ठीक आहे, तर इन्क्रीमेंट ऑपरेटरमध्ये दोन टाईप होते, लाईक प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट. पहिल्यांदा बघू आपण पोस्ट इन्क्रीमेंट कशा प्रकारे वर्क होतं. लाईक सेम एक्झाम्पल इथं आपण पण घेऊया, इंट नम इज इक्वल टू 10. ठीक आहे, देन काय करायचं आहे, मला पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर यूज करायचं आहे. त्यासाठी मी एक प्रिंटिंग स्टेटमेंट लिहिल आणि इथं नम प्लस प्लस. ठीक आहे, नम प्लस प्लस. ठीक आहे, सेम एक्झाम्पल आपण आयपॅडवरती रन केलं होतं, म्हणजे ट्रेसिंग बघितलं होतं, तेव्हा मला आउटपुट काय भेटलं होतं, 10 भेटलं होतं. ठीक आहे, तर मी इथं प्रोग्राम रन करून बघतो. माझा प्रोग्राम रन केल्यानंतर मला आउटपुट भेटत आहे 10. ठीक आहे, मला आउटपुट ॲक्च्युली 10 भेटलेलं आहे, पण जेव्हा हे ऑपरेशन परफॉर्म होतं तेव्हा जी नमची व्हॅल्यू असते ते 9 असते. ठीक आहे, तर ते मी तुम्हाला इथं व्हॅलिडेट करून दाखवतो की नमची व्हॅल्यू आता 9 आहे. ठीक आहे, 9 आहे. ठीक आहे, तर आता मी फक्त इथं काय केलं, मी नमची व्हॅल्यू जी आहे ती प्रिंट केली. ठीक आहे, हे जेव्हा ऑपरेशन होईल
तेव्हा त्यानंतर या नमची व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. ठीक आहे, मग मला आउटपुट जे असणार आहे ते मला आउटपुट इथं भेटलेलं आहे 10 आणि 11. सॉरी, यामध्ये आपण इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरला आहे, त्यामुळं 9 नाही तर ते 11 झालेलं. ठीक आहे, इन्क्रीज झालेला आहे 1. ठीक आहे, 10 आणि 11. ठीक आहे, देन आपण आता बघूया प्री इन्क्रीमेंट. प्री इन्क्रीमेंट मध्ये काय होतं, सेम कोड होता पण प्री इन्क्रीमेंट आपण यूज करत. प्री इन्क्रीमेंट मध्ये काय होत होतं की पहिल्यांदा तुमचं जे नंबर असणार आहे किंवा व्हॅल्यू असणार आहे ती 1 न इन्क्रीज होणार आहे, देन जे तुमचं ऑपरेशन असणार आहे ते परफॉर्म होणार आहे. तर याचा आउटपुट काय येईल बघूया. आता यामध्ये मी कोड रन केलेला आहे आणि मला इथं आउटपुट भेटलेला आहे 11. ठीक आहे, ठीक आहे. देन हे झालं आपलं प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट. ठीक आहे, आता आपण डिक्रीमेंट बघूया. डिक्रीमेंट मध्ये काय होतं, सेम जे इन्क्रीमेंट मध्ये यूज होतं सेम डिक्रीमेंट मध्ये सुद्धा यूज होतं. लाईक पहिल्यांदा आपण बघूया पोस्ट डिक्रीमेंट. पोस्ट डिक्रीमेंट मध्ये काय होत होतं, पहिल्यांदा तुमचं ऑपरेशन परफॉर्म होणार, त्यानंतर डिक्रीज होणार, व्हॅल्यू डिक्रीज बाय 1. ठीक आहे, तर आता इथं 10 व्हॅल्यू आहे, त्यानंतर मी काय यूज केलेलं आहे पोस्ट डिक्रीमेंट, त्यामुळे पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म झालं आणि त्यानंतर व्हॅल्यू जी असणार ते डिक्रीज होणार. आता समजा मी इथं परत नमची व्हॅल्यू प्रिंट केली तर मला भेटणार आहे आउटपुट. त्यानंतर आता आपण बघू प्री डिक्रीमेंट. प्री डिक्रीमेंट, ठीक आहे, प्री डिक्रीमेंट आणि मी नमची व्हॅल्यू ॲज इट इज ठेवतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला समजेल की प्री डिक्रीमेंट मध्ये कशा टाईपचे चेंजेस होतात किंवा कशा टाईप मध्ये फ्लो असतो. ठीक आहे, यामध्ये मला दोन्ही टाइमला 99 भेटलेलं आहे. का 99 भेटलं, कारण की इथं पहिल्यांदा नमची व्हॅल्यू जी होती ती 10 होती, त्यानंतर या लाईनला कोड आला, नमची व्हॅल्यू पहिल्यांदा डिक्रीज केली म्हणजे 9 झाली, 9 झाल्यानंतर तुमचं जे ऑपरेशन होतं ते परफॉर्म झालं, मग 9 मला आउटपुट भेटलं. त्यानंतर मी काय केलं, नमची व्हॅल्यू प्रिंट केली, पण नमची व्हॅल्यू ऍक्च्युअली पहिल्यांदाच डिक्रीज झाली होती, त्यामुळे ॲज इट इज मला 9 जे असणार आहे ते 99 आउटपुट भेटलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं झालं हे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंटचा प्रोग्राम. त्याचऐवजी अजून मी इथे अजून एक यामध्ये मी काय करतो की डायरेक्टली प्रिंटिंग स्टेटमेंट न लिहिता मी काय करतो, प्री डिक्रीमेंटच्या ऐवजी मी पोस्ट डिक्रीमेंट करतो. लाईक नम मायनस मायनस. ठीक आहे, मी काय केलं, नम मायनस मायनस, मी काय केलं पहिल्यांदा पोस्ट डिक्रीमेंट आणि त्यानंतर जर मी नमची व्हॅल्यू प्रिंट केली तर मला आता आउटपुट काय भेटते बघा. मला जे आउटपुट भेटले ते 9 भेटले. 9 का भेटलं, बिकॉज यामध्ये मी ऍक्च्युली पोस्ट डिक्रीमेंट यूज केलेला आहे, पण कोड काय करेल, या लाईनला येईल, नमची जी व्हॅल्यू असणार आहे ते पहिल्यांदा 10 असेल, देन कोड या लाईनला येईल, देन नमची व्हॅल्यू पहिल्यांदा 10 होती आणि इथं बघेल तो काय असणार इथं पोस्ट डिक्रीमेंट. पोस्ट डिक्रीमेंट काय करतं, पहिल्यांदा ऑपरेशन परफॉर्म करतं आणि त्यानंतर तुमची जी व्हॅल्यू असते ते डिक्रीज करतं. पण या लाईन मध्ये मला काय दिसतंय, फक्त डिक्रीमेंट ऑपरेटर दिसते किंवा जे हे असते फक्त मला डिक्रीमेंटचं जे साईन असते ते फक्त दिसत आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन नाही. त्यामुळे ते काय करेल, इथं डिक्रीमेंट परफॉर्म करेल, म्हणजे 10 ची जी व्हॅल्यू असणार ते 9 होईल आणि त्यानंतर मी ॲज इट इज जो माझा कोड आहे नंबर आहे तो प्रिंट करतो. ठीक आहे, त्यामुळे मला इथं पहिल्यांदा मी पोस्ट डिक्रीमेंट यूज करून सुद्धा मला इथं काय भेटलेलं आहे, ऍक्च्युअल जी डिक्रीज झालेली व्हॅल्यू आहे ती भेटलेली आहे बिकॉज ऑफ धिस लाईन, कारण की मी पहिल्यांदा फक्त त्या लाईन मध्ये कोणत्या प्रकारचे ऑपरेशन्स नाही आहेत म्हणून. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण प्री डिक्रीमेंट आणि पोस्ट डिक्रीमेंट आहे. ठीक आहे, तर यामध्येच तुम्हाला एक असाइनमेंट क्वेश्चन देतो. ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला समजेल की आपली जी कोड महाराष्ट्राची जी प्लेसमेंट बॅच आहे किंवा कोड महाराष्ट्राची जी पेड बॅच आहे त्यामध्ये कशा प्रकारचे आपण क्वेश्चन घेतो. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये int a is equal to 10, then int b is equal to किंवा c is equal to plus plus a, then int x is equal to 20 plus c plus plus. ठीक आहे, then result is equal to a plus 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 c plus x plus 10 प्लस ओके. ठीक आहे, तर अशा प्रकारचा प्रोग्राम आहे आणि त्यानंतर मी काय करतो, जे माझं आउटपुट जे असणार आहे मी system.out.println मध्ये प्रिंट काय करणार आहे, मी प्रिंट कॉपी केला आणि यामध्ये मला काय प्रिंट करायचं आहे, x प्लस प्लस आणि
सेम मला इथं प्रिंट करायचं आहे माझी रिझल्टची व्हॅल्यू. ठीक आहे, अशा प्रकारचा तुमचा जो हा आहे असाइनमेंट क्वेश्चन. ठीक आहे, या टाईपचे क्वेश्चन आपण आपल्या पेड बॅचमध्ये कव्हर करतो. ठीक आहे, हा क्वेश्चन जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला हा जो इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंटचा जो पार्ट आहे तो तुम्हाला क्लिअर झालेला आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया. आपण आजच्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी सगळे ऑपरेटर कव्हर केलेले आहेत. जे टाईप कास्टिंग ऑपरेटर आहे किंवा टाईप कास्टिंग इन जावा हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया, कारण की ते इन डिटेलमध्ये घेतलं पाहिजे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया. जर तुम्हाला बाकीचे जे डेली क्विज असतील, टेस्ट असतील, ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकताय. जय हिंद, जय महाराष्ट्र.